आकाशाची वाणी सांगे सकळासी. आकाशाची वाणी सांगे सकळासी. तळमळ मानसी करुणा. देवकीच्या गर्भा येईल भगवान. देवकीच्या गर्भा येईल आश्वासन देवाचं होतं, ते काही दुसऱ्या माणसाचं नव्हतं. देवाने सांगितलं काळजी करू नका. आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षिल ब्राह्मण गाई भक्त. जा तुम्ही, मी देवकीच्या गर्भामध्ये जन्माला येऊन ब्राह्मणाचंही रक्षण करणार आणि साधू संतांचंही रक्षण करणार. पण अवतार घेणं एवढं सोपं नाहीये ना महाराज. अरे पक्ष स्थापन करायचं म्हणल्यानंतर कमीत कमी घरचे 40 आमदार नको का? नाही तर कमीत कमी 25 तर पाहिजेत. एकटा माणूस कसा पक्ष स्थापन करल? देवाने विचार केला, आश्वासन तर दिलं, पण आता कसा अवतार घ्यायचा? देव जसे उठले तसे शेषाकडे गेले. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. ओ शेषराव, अवतार घ्यायचा आहे आपल्याला. शेषानं म्हणे, भाऊ मी सगळ्या याच्या नादी लागेल, पण तुझ्या नादी लागणार. कारण मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो, मला 14 वर्षाचा उपवास करावा लागला. माया हो, रामायणामध्ये जर खरा वनवास कोणाला घडला असेल ना, तर तो फक्त उर्मिला मातेला घडलेला आहे. सीतेला वनवास कुठं घडला महाराज? सीतेचा नवरा सीतेसोबत होता. लक्ष्मणाने 14 वर्ष कोणत्याही गोष्टीचा सेवन केलं आणि उपवास केला. कोणाला मारण्यासाठी? इंद्रजिताला मारण्यासाठी. आणि सीताई साहेबाला जो वनवास घडला, सोन्यासारखा नवरा असताना त्या सोन्याच्या हरणीची चोळी शिवण्याची काय झाली? आता महिला मंडळीला सोनं किती आवडतं हे मी कीर्तनातून नाही सांगू शकत. ज्या दिवशी आपण बाई होऊ त्या दिवशी कळल, तसं कळणार. मी नेहमी आवर्जून सांगत असतो, आमच्या गावामध्ये एका पाटील समाजाच्या पोराचं लग्न होतं. दौंडी दिली बापाने. ऐका हो ऐका, माझ्या एका मुलाचं लग्न आहे, प्रत्येकाने लग्नाला यायचंय. पाटलाचं लग्न म्हणल्यावर काय हो, 500 एकर जमीन होती त्याच्याकडे. ज्याची पोरगी केली त्याच्याकडे 700 एकर जमीन. जो लग्नाला येणार त्याला सेपरेट गाडी होती. एका मायमाऊलीला 5-5 हजाराची साडी. सर्वांनी यायचं, घरी कोणीच राहायचं नाही. आमच्या गावाच्या 10-12 गोर गरीबाच्या मायमाऊली एकत्रित झाल्या. त्या म्हणे, का ग बाई, पाटलाच्या पोराचं लग्न आहे ग, आणि मी असं ऐकलंय की मुख्यमंत्री लग्नाला येणार आहे, आमदार खासदार मंत्री महोदय सगळेच येणार आहे, आपण कसं जायचं ग? आपल्या गळ्यात तर फुटका मणी नाही सोन्याचा. त्या 8 जणीची एक अध्यक्ष होती, तिला आमच्या ग्रामीण भागात मुकरदम म्हणतात. तुम्हाला कळतं का? नसल कळत. बचत गटाचे अध्यक्ष तुमच्या कासारवाडीची सोडून, जिल्हा आमचा तिकडचा आहे, फक्त मी सांगतोय तेवढं ध्यानात धरा. मग ती 8 जणीचे अध्यक्ष म्हणे, का ग बाई, आता सोनं तर 1,30,000 गेलं, आणि काय ओरिजिनल घालावं? आता ते बँटेक्स नाही निघलं का? 250 रुपयात अर्धा किलो सोनं घेऊन आल्या महाराज. राणी हार काय, चप्पल हार काय, सँडल हार काय, ते कानातले डुले काय, हातातल्या अंगठ्या काय. आणि ज्या दिवशी लग्न त्या दिवशी सकाळी 5ला उठल्या, सुंदर असा शृंगार केला, मेकअप केला, प्रत्येकीनं गळ्यामध्ये अर्धा किलो सोनं घातलं. आणि जशी गाडी मंडपात गेली, 25,000 लोक लग्नाला आलेले होते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे होते. जसं ड्रायव्हरनं ब्रेक केला, दरवाजे उघडले आणि 8 जणी गाडीतून खाली उतरल्यानं तर अख्खं वराड यांच्याकडे पाहत होतो. बाबा बाबा बाबा, बयाच्या गळ्यात जर एवढं सोनं असेल तर बया श्रीमंत किती असेल. आता लोकायला काय माहिती डुप्लिकेट आहे म्हणून. परमार्थाचंही तसं झालं बरं भाऊ. डुप्लिकेट माणसं खूप चमकतात आणि खरे माणसं चमकायला तयारच नाहीये. खरं सांगतोय तुम्हाला. म्हणून डुप्लिकेट गोष्टीवर जास्त विश्वास ठेवू. अरे आतापर्यंत कधीच सोन्याच्या मार्केटमध्ये एखाद्या सोन्याच्या दुकानदाराने असं नाही म्हणलं, ऐका माझ्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे हो, असं त्याला म्हणायची काय गरज आहे? सोन्याला प्रचाराची गरज बँटेक्सला असती. आंघोळ केलं तरी, गरम पाणी अंगावर घेतलं तरी कलर जात. हे सोनं म्हणतं का बँटेक्स म्हणतं? मग आता 7:30चं लग्न झाल्यावर लवकर घरी मारावं ना. पण महिला मंडळी एवढी हौस असती लग्नाची, बाबा 12 वाजा लोक थांबल्या. नेमकाच कोरोना संपलेला होता, लोकांना उद्योगधंदे नव्हते, काही नव्हते, चोऱ्या खूप वाढल्या होत्या आमच्या परिसरात. बरोबर 12:30 वाजता आमच्या फाट्यावर 10 चोरांनी गाडी थांबवली. थांबवा गाडी. ड्रायव्हरनं चोर पाहिल्यावर तर ड्रायव्हर थर कापायला लागलं. ड्रायव्हरनं विचार केला, यांनी प्रत्येकाने जरी एक थापड मारली तरी मी जिवंत राहत नाही. ड्रायव्हर खाली उतरले. हे बघा,
मला 15,000 रुपये भाडं दिलं, हे भाडं घ्या, फक्त मला मारू नका. ड्रायव्हर गेलो पळून. एका चोरानं बॅटरी काढली, गाडीत लावली, 8 जणी प्रत्येकीच्या गळ्यातलं सोनं पाहिल्यावर तो चोर नाचायलाच लागले हो. त्यातला एक चोर संगीत विशारद होता. त्याला कुठं दम निघतो, त्यानं लावला सूर, आजी सोनियाचा दिन. त्याच्या मागचं म्हणे उजळले भाग्य आता, आणि त्याच्या मागचं तर म्हणे जन्म आलो त्याचे नाजी फळं झाले. प्रत्येकाने तलवारकडे, अय भया उतरा खाली. बिचाऱ्या घाबरत घाबरत खाली उतरल्या. हे बघा, काय पाहिजे ते घ्या, फक्त मारू नका. काढा ते गळ्यातलं सोनं. आता डुप्लिकेट होतं म्हणल्यानंतर यांना काय लाजवटाची. सगळं कानातलं हातातलं काढलं, फेकून दिलं. एका चोराने ते सगळं सोनं जमा केलं, रुमालात घेतलं, चोर निघून चालले. मग शांत मारावं का नाही? अध्यक्षाला भाषण ठोकायची खूप हौस. अध्यक्षाने घेतला माईक हातात, ए मेल्या जाय 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 घेऊन. डुप्लिकेट काही गरज होती शहाणपणा करायची? काही गरज नव्हती ना. ए मेल्या जाय 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 घेऊन. डुप्लिकेट काही शहाणपणा करायची गरज होती का? चोर परत आले. 7 जणीला कमी हाणली. पण अध्यक्ष असा धुतला. अध्यक्षाला भेटायला सरकारी दवाखान्यात गेला तर आग्गे मोहळ चावल्यावर कसं माणूस बम सुचतो तसा अध्यक्ष सुचलेला होता. अध्यक्षाला म्हणलं, काय झालं? चाफा बोले ना. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, डुप्लिकेट सोन्यामुळे जीवनामध्ये फजिती झाली नाही का? सीताई साहेबाच्या जीवनामध्ये जो 6 महिन्याचा वनवास आहे, तो फक्त अपेक्षा केली, लोभ केला, म्हणून सीताई साहेबाच्या जीवनामध्ये वनवास घडलाय. विठ्ठल पूर्वी तू लहान भाऊ होता, आता तो वडील होई बा सर्वज्ञा पाळील मी आज्ञा तुझी बारे. ठरलं महाराज. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का? कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली, थाटामाटात मिरवणूक निघाली, आकाशवाणी झाली, ए कंसा, ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे, तिच्या पोटी येणार 8 पोरग तुला मारणार आहे. आपल्या बहिणीचं पोरग आपला मर्डर करणार आहे, भावाला कळल्यानंतर तिला पैठणी घेईल का महाराज? कंस होता तो, घेऊन या खडग मारा या धावला, हात तो धरला वसुदेवे. वसुदेवाने हात पकडला. ए ए ए अरे राजा म्हणून घेतोस ना स्वतःला? महिलांची हत्या करणं ब्रह्मपातक आहे, पाप करू नको, मला कारागृहामध्ये ठेव, मुलगा झाला की तुला आणून देतो. ठरल्याप्रमाणे कारागृहामध्ये ठेवलं. पहिलं पोरग वसुदेवाला झालं. सुंदर असं 2-4 दिवसाचं लेकरू वसुदेवाने हातात घेतलं आणि कंसाकडे गेले. मला बसणाऱ्या मायांना, वडीलधाऱ्या मंडळीला प्रश्न करायचा आहे. तुम्ही अनेक वर्षापासून काल्याचे कीर्तन ऐकतात माया हो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. कंस हा देव होता का राक्षस होता हो? कोणीतरी असेल ना माया हो, बोला की. कंस हा देव होता का राक्षस होता? कंस हा देव होता का राक्षस होता? राक्षस. कोण होता तुमचा मावस भाऊ, माम भाऊ? कोणीतरी असेल ना, बोललं पाहिजेत का नाही महाराज? असं शांत बसून कसं जमल? कंस हा राक्षस होता. बसणारे मंडळी लिहून ठेवा माझं एक वाक्य काळजावर. अख्खं महाभारत वाचा, अख्खं रामायण वाचा, अख्खी गीता वाचा, सगळे शास्त्र वाचा महाराज. आतापर्यंत या विश्वाच्या इतिहासामध्ये कोणत्याच राक्षसाने एकाही अल्पवयीन मुलीवर बलात्कार नाही केलेला महाराज. म्हणजे राक्षसापेक्षा नीच लोक झालोय आपण. लक्ष देऊन ऐका कीर्तन. 10-15 दिवसापूर्वी त्या मालेगावचं प्रकरण, भाऊ मी त्या घरी भेटायला गेल्यानंतर, त्या वातावरण पाहिल्यानंतर, त्या 3.5 वर्षाची मुलगी होती हो. 3.5 वर्षाची मुलगी म्हणजे किती छोटी असती महाराज. कापसासारखं मऊ त्या पोरीचं अंग होतं. तिची माय मला सांगत होती, म्हणे महाराज त्या नराधमाने त्या मुलीवर बलात्कार केला. करवतीनं त्या मुलीचं अंग कापलं, रक्त यायला लागलं, म्हणून पेट्रोल टाकलं हिला जाळून टाकू म्हणून. आणि पेट्रोल टाकल्यानंतर ते मांस ज्यावेळेस जळायला लागलं ना, त्यावेळेस वास यायला लागला. याला वाटलं काय करावं, कसं करावं, म्हणून दगड घेतला आणि त्या मुलीच्या डोक्यामध्ये टाकला. बसणारी मंडळी, खूप पुढे गेलोय गाड्यांनो आपण. आपला देश चंद्रावर गेलाय, पण विचाराची बैठक जर या देशामध्ये पाहिली ना, आपण खूप भिकारी झालो. असे प्रकरण ज्यावेळेस महाराष्ट्रात घडतात ना, तर मी परमार्थाचा सेवक म्हणून मला तरी असं वाटतंय, सरकारला सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही जेवढ्या प्रेमानं लाडकी बहीण योजना राबवली ना, त्याच्यापेक्षा जर सुरक्षित बहीण योजना राबवली तर माझ्या माय माऊल्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. वाईट तर या देशाचा असं आहे की अशा सुद्धा नराधमांना वकील भेटतो या महाराष्ट्रामध्ये. काय झालंय, 2-3 वर्षापूर्वी आम्ही दुबईला कीर्तनाला गेलो होतो. त्यावेळेस त्या दुबईच्या काही लोकांसोबत आमचा संवाद झाल्यानंतर तिथल्या लोकांनी सांगितलं, म्हणे महाराज 2002 मध्ये दुबईमध्ये एक बलात्कार झालेला आहे, तेव्हापासून 2025 मध्ये बलात्कार झालेला नाहीये. अरे मुस्लिम कंट्री येते, हुकुमशाही असून, मुस्लिमांचा देश असून, तिथं जर 25 वर्ष बलात्कार होत नाहीये, या देशामध्ये रामायण जन्माला आलेलं आहे.
या देशामध्ये महाभारत जन्माला आलेलं आहे, या देशामध्ये भागवत जन्माला आलंय, अरे या देशामध्ये ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराज चोखोबर आहे, सावता महाराज, सर्व संत जन्माला आले, तरी सुद्धा लोक असं का वागतात? मी खरं सांगू का महाराज, कुठेतरी विचाराची बैठक दिवसांदिवस आपली खालच्या दर्जाला चालली आहे. म्हणून वसुदेवाने ते पोरग घेतलं, कंसाकडे गेले. कंस मनातल्या मनात विचार करू लागला, मला तर आठवं मारणारे पहिल्यानं काय केलं. पण नारदजी विचार करू लागले, याचं जर पाप भरलं नाही तर भगवान परमात्मा अवतार घेणार. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बालकाशी ठेवू नको. असे बोट केले नारदजीने. 1 2 3 4 5 6 7 8 इकडनं मोजला की इकडचा 8वा येतो, आणि इकडनं मोजला की इकडचा 8वा येतो. तो देव आहे, चतुरातो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तोची विठोबा बसणारी मंडळी. आता तो कंसच होता. विनाशकाले विपरीत बुद्धी, 6 मारले, 7वा जो गर्भ योगमायानेत आश्चर्य करीत जगा माझी. 8व्याची तयारी सुरू झाली. तुमच्याही घरी लेकबाळ आहे, माझ्याही घरी लेकबाळ आहे. विज्ञान असं सांगतंय, अध्यात्म असं सांगतंय, एखादी माय माऊली जर गर्भवती असेल, तिला जर 7वा 8वा 9वा महिना चालू असेल, तर त्या माय माऊलीचा चेहरा एकदम गोरा पान दिसतो. याचं कारण काय आहे माहितीये का? त्या माय माऊलीच्या गर्भाचं तेज तिच्या चेहऱ्यामध्ये आलेले असतं. हे तुमच्याही घरी माहिती आहे, मलाही माहिती आहे. ही एकदम सिंपल गोष्ट आहे. मग मला तुम्हाला बसणाऱ्या आई बहिणींना एक प्रश्न करायचा, तुमच्यानी माझ्या घरी जर एखादी माय माऊली गर्भवती असेल आणि तिला जर 7वा 8वा 9वा महिना चालू असेल, ती जर एवढी सुंदर दिसत असेल, तर ज्या माय माऊलीच्या गर्भामध्ये साक्षात भगवान परमात्मा असेल, ती माय माऊली किती गोड दिसत असेल. मी नाही बोलत, नामदेवरायचं प्रमाण आहे. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, प्रबल कमी करे याचा. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे. जसं जसं देवकीचं तेज वाढत होतं तसं कंसाचं हृदय जळत होतं. आणि आता भगवंताच्या अवताराची वेळ जवळ आली. किती गोड वर्णन करतात. दशरथे मारिला तोचे होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार असे. शुक सांगत असे परीक्षिती, अयोनी संभवनो हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी माते समोर प्रगट झाली. देवकी रडायला लागली. का? 6 दुराचार्याने त्या लहान लेकर मारले होते. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, झनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. ओ मालक, धराव माझ्या पोराला. 6 मुलं मारले त्या नराधमाने, माझ्या पोराचं रक्षण करा. आईचं रडणं, आईचा आक्रोश पाहिल्यानंतर जगाच्या मालकाला वाईट वाटलं. ए आई, ए माय, अगं रडू नको ग, कंस मला काय मारणार आहे? त्याचं तेरस खाल्लेलं आहे मी, तू ताण घेऊ नको. फक्त एक काम कर, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपजली तेथे हो, ठेवी मज आणि येते मनसी रक्ष पाळ हो.
प्रेम्या मोहिले सकळ हो उचलीला कमळापती पायीची बंधने गळती भगवंताला उचललं गोकुळामध्ये नेऊन ठेवलं आणि मायेला घेऊन आले रडे माया करिया कांत नामा म्हणे उडती दूत 8वा जन्माला आलाय म्हणून कंस धावत पळत गेलाय देवकी मातेने सांगितलं ए दादा अरे तो मुलगा नसून मुलगी तुला काय करणार आहे पण मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळे ज्या ठिकाणी 6 मारले त्या ठिकाणी मारण्यासाठी गेला आकाशवाणी झाली तुझं लागी वधी अबे तू मला काय मारणार आहे तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये जन्माला आला कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेव माया हो वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता कितव्या वर्षी आपण तर 25व्या वर्षी पोरग झालं तरी अख्ख्या कासरवाडीला पेढे वाटतो पेढे घ्या पेढे